तर जाऊया मॅच ला आपण सुरुवात करणार आहोत. आज स्पर्धेचा 14 दिवस आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहते तर सौजन्यला आपण पाहणार आहोत. स्ट्राईकला आपण पाहते तर सिद्धांत राणे आणि प्रशांत लोखंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. जिथे आपण पाहूया 5 ओव्हरची मॅच आहे. पहिले 2 पॉवर प्ले महत्त्वाचे असतील अर्थातच 7 स्टार अंबेवडी या संघासाठी. कारण जर पाया मजबूत असेल तर बिल्डिंग तुम्ही कितीही मोठी बांधू शकता. खऱ्या अर्थाने तुम्हाला पाया मजबूत करावा लागेल. जिथे सुरुवातीला आपण पाहते तर अर्के गौड या संघाचे एक्सप्रेस या नावाने ओळखले जाणारे आपण पाहते तर सौजन्य ही हा गोलंदाज मात्र सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला मात्र आपण सुरुवात करणार आहोत जिथे मनोज भोगटे आणि गीतेश आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. जिथे मॅचला सुरुवात होती जिथे गोलंदाज मात्र सज्ज होत आहेत. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. मॅच ऑन होती जिथे पहिला चेंडू टाकायला सज्ज झालेत सौजन्य. इथे मात्र अपील गेली आहे परंतु विश्वास नाही या अपीलमध्ये. त्याच दरम्यान मात्र पहिला चेंडू मात्र सुरुवात झाली आहे डॉट. बघा गेल्या 3 दिवसांमध्ये आपण पाहिलं ना तर डॉटनी सुरुवात केली प्रत्येक गोलंदाजाने हे सुद्धा पाहिलं. आणि आज 4था दिवस सुद्धा डॉटनी सुरुवात झाली आहे पहिल्या ओव्हरची. जिथे सिद्धांत राणे आणि प्रशांत लोखंडे यांच्यावर मात्र विश्वास दाखवला आहे. सुरुवातीचे 2 फलंदाज आलेले आहेत. इथून एक चांगली सुरुवात करायची आहे. एक मॅजिक फिगर मात्र इथून गोला करायची आहे असं मी म्हणेन. पुन्हा एकदा सौजन्य हो फटका चांगला आहे. चेंडू आपण पाहते तर अर्थात बॅकवर्ड क्षेत्रामधून सरळ जातोय सीमा लगोलग आणि सीमा जवळ जाईल आणि त्याच दरम्यान मात्र फिल्डिंग सुद्धा झाली. सुरुवात मात्र इथे आपण पाहतो 2 या धावसंख्येने करेल 7 स्टार आंबेवाडी संघ जिथे प्रथम बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावेने मात्र सुरुवात झाली आहे. सोनार सिद्ध क्रिकेट मंडळ धाटाव आयोजित भव्य दिवस स्पर्धा. आज स्पर्धेचा हा 4था दिवस आहे. आपल्या ओव्हरमधला अर्थातच 3रा चेंडू घेऊन जातोय आणि प्रशांत आणि सिद्धांत राणेला माहिती आहे इथून सुरुवात तर करावी लागेल. ओ फटका चांगला आहे. 3रा चेंडू मात्र हल्लाय. चेंडूला मात्र फेकून दिलाय मिड विकेटवरून सीमा पार. सिद्धांतच्या बॅटमधून हा षटकार. बघा धन्यवाद डीजे. खऱ्या अर्थाने आपण पाहतो तर पहिला डॉट गेला त्यानंतर दुरी आली. त्यानंतर आपण पाहतो तर आपले हात खोललेले आहेत ते अर्थातच सिद्धांत राणे. आणि बघा सिद्धांत राणे म्हटलं तर एक आक्रमक फलंदाज आहे. त्यांनी सातत्याने पाहिलं चांगला चेंडूला सन्मान देणं. जर आपला चेंडू आपल्या टप्प्यात आला आपल्या जर रेंजमध्ये आला तर त्याला मात्र बाहेर सुद्धा पाठवायची आपल्याकडे क्षमता आहे. ओ इथे मात्र खोलात टाकला चेंडू आपण पाहते फर्स्ट स्लिपमध्ये जाईल. सिंगल इथून मिळेल आणि सिंगलने धावचा फलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. इथे प्रथम बॅटिंग करत असताना 7 स्टार आंबेवाडी या संघाचे मात्र बिनबाद जिथे धावा आम्हाला अर्जुन सांगतील की 9 धावा झाल्यात. या ओव्हरचा विचार केला तर 2 चेंडू शिल्लक आहे. सुरुवात मात्र डॉटनी झाली आहे. त्यानंतर डबल दुरी आहे. 3ऱ्या चेंडू षटकार आला. त्यानंतर सिंगल आली आहे. इथे मात्र गोलंदाजाने सुद्धा कमबॅक केला. खऱ्या अर्थाने इथून पाहायचं आहे की पहिलं 5 ओव्हरमध्ये कमीत कमी 50 ते 60 धावा म्हणण्याचा प्रयत्न असेल 7 स्टार आंबेवाडी संघाचा. यात मात्र कोणती शंका नाही आहे. कारण आपण पाहिलं तर अर्के गौड या संघाचे सुद्धा चांगले बॅट्समन आहेत. ओ आडव्या बॅटनी फटके घ्यायचा प्रयत्न होता प्रशांत लोखंडे यांचा परंतु बॅट चेंडूचा संपर्क जसा पाहायचा झाला नाही. या चेंडू मात्र डॉट जाईल. या ओव्हरचा विचार केला तर मात्र अंतिम चेंडू आहे. 5 चेंडूचा खेळ झाला. एक षटकार सुद्धा या ओव्हरमध्ये आपण पाहायला गेला. सिद्धांतच्या बॅटमधून तो आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतो तर गोलंदाज सौजन्यने सुद्धा मी म्हणेन कमबॅक करून दिलाय. कारण अवघ्या 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. एकही वाईट नाही आहे. नियंत्रणमध्ये गोलंदाजी मात्र करताना पाहायला मिळते. तर सौजन्य शेवटचा आणि मात्र अंतिम चेंडू शिल्लक असणारा
या ओव्हरमधला. धावसंख्या 9 आहे. हाफ टॅकल चेंडू आहे. फटका फसला. चेंडू हवेमध्ये आहे. प्रयत्न चांगला झालाय परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. बघा प्रशांतला इथून जीवनदान आहे. कॅच तर ड्रॉप झाली आहे. अभिला माहिती आहे या विकेटची किंमत काय. हा विकेटला किती महत्व होता कारण हा विकेट होता अर्थात ही कॅच होती प्रशांत लोखंडेची आणि पहिला जीवनदान असेल प्रशांत लोखंडेला. शतक क्रमांक मात्र पहिला संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र 11 धावा आतापर्यंत गमावल्या गेल्यात 7 स्टार अंबेवाडी या संघाकडून. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर अर्थातच देवेश वालंज या खेळाडूला तब्बल अर्धा डझन जीवनदान मिळाले होते. तब्बल 6 जीवनदान दिले होते. 48 धावांचा संघाची धावसंख्या होती 55 आणि 48 धावा वैयक्तिक त्याच्या होत्या. कॅच 6 सोडल्या होत्या. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये कॅच किती महत्त्वाचे ना हे प्रत्येक खेळाडूला माहिती आहे. जीवनदान तर प्रशांतला मिळालं आहे. धावसंख्या 2 वाढेल. धावसंख्या 11 झाली. षटक क्रमांक दुसरा घेऊन ते गोलंदाज प्रजेश वरणकर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालेत. पहिल्या ओव्हरचा मात्र खेळ संपला. जिथे आपण पाहतो सुरुवात डॉटनी झाली. शेवट मात्र 2नी झाला. जिथे शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूवर मात्र एक संधी होती कॅच पकडण्याची परंतु ती आपण पाहतो कॅच ड्रॉप झाली आहे. इथून बघूया दिलेला जीवनदान प्रशांतसाठी किती महत्त्वाचं आहे. त्याच्या संघासाठी खूप महत्त्वाचं ठरणार का हे सुद्धा येणारा वेळच सांगेल कारण 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. मी या चौथ्या दिवसामध्ये सेकंड मॅच च्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. लोटनेश्वर खारी आणि जे हनुमान विरजोली. हो इथे मात्र फटका पातलाय. हो काय कॅच आहे बघा. एका हातामध्ये झेल पकडलाय. कदाचित हा झेल नव्हता परंतु तो पकडला सुद्धा गेला आणि आता तर एक पॉइंटला चांगला झेल राहिलाय. सिद्धांत राणे मात्र इथून बाजू देईल. धक्का पहिला डीजे. तर न्यू बॅट्समन अर्थात त्याचा चिरंजीव भिंगारे आलेत. हो पहिला चेंडू आपण पाहतो तर खुला टाकायचा प्रयत्न होता. एक सिंगल मात्र इथे मिळेल. जिथे आपण पाहतो चेंडू डीप एक्स्ट्रा कवरला जाईल. सिंगलने धावसंख्या पुन्हा पुढे सरकेल. जिथे आपण पाहतो सिद्धांत राणे मात्र बास झालेले आहेत. इथे एक चांगला झेल पकडला. एका हातामध्ये मात्र झेल बसला होता. मगाशी 2 हातामध्ये सुद्धा झेल बसला होता परंतु इथे आता एका हातामध्ये झेल बसला तो सिद्धांत राणे याचा. धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते तिथून 12 धावा झाल्या. जिथे प्रजेश आले सुरुवातीला आपण पाहतो तर विकेटने मात्र या ओव्हरची सुरुवात झाली आहे. सिंगल आली आहे. प्रशांतला मात्र इथून आता थोडंसं डावाला सावरावं लागेल कारण आतापर्यंत आपण विचार केला तर 8 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या आपण पाहिजे तर एक षटकार येऊन सुद्धा फक्त 12 धावा आहेत. त्याच्यामुळे या ओव्हरमध्ये कुठेतरी धावा थांबवल्यात आर.के. गौलवाडी या संघाने. हो हाफ टॅकल चेंडू होता परंतु आपण पाहूया 5 चेंडूचा संपर्क झाला नाही. या चेंडू आपण पाहतो तर पॉईंटमध्ये जाईल आणि कोणतीही धाव मात्र मिळणार नाही आहे. थोडंसं अचंबित केलं बॅट्समन प्रशांत लोखंडे याला. असं वाटलं की गतीने चेंडू येईल परंतु जेव्हा मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा पूर्णपणे चेंडूची मात्र पूर्ण गती मात्र इथून निघून गेली आपल्याला पाहायला मिळते आणि चेंडू मात्र डॉट असेल. 3 चेंडूचा खेळ झाला. एक धाव मात्र सध्याच्या घडीला मात्र आली होती. ती बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर प्रशांतच्या बॅटमधून. त्यानंतर आपण पाहिलं तर इथं पूर्णपणे धावा थांबवल्यात. 9 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावसंख्या सध्याच्या घडीला स्थिर आहे ती मात्र 12. हो फटका चांगला डीप एक्स्ट्रा कवला केला प्रशांत लोखंडेच्या बॅटमधून. चेंडू दन 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 करत सीमा बार. मिळतील 4.
सध्याच्या घडीला 16 झाली आहे, जिथे प्रजेश वरणकर आपल्याला पाहताय गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळत आहे. सुरुवात मात्र विकेटने केली, त्यानंतर सिंगल आली, त्यानंतर डॉट आली आहे. त्यानंतर प्रशांतने पाहिलं एक जबरदस्त नजाकत फटका पाहायला मिळाला आणि तिथून मात्र 4 धावा आपल्या संघासाठी त्यांनी सुद्धा बनवल्या आणि धावसंख्या 16 झाली. या ओव्हरचा विचार केला तर मात्र आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात आणि अजून सुद्धा 2 चेंडू बाकी असणार आहेत. प्रशांतच्या माहितीसाठी प्रशांत आपण पाहतो तर वैयक्तिक चौकाच्या सहाय्याने मात्र तो खेळतोय. एक सिंगल बॅटमधून आहे, परंतु पंचांचा इशारा नो आहे, नो चेंडू आहे, +1 अशा या 2 धावा मात्र असतील. नो +1 अशा या 2 धावा आहेत. चला विनंती असेल आरके गौडी संघाला, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. आपण नो चेंडू आहे, +1 अशा या 2 धावा मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतील. चेंडू मात्र फ्रीड असेल, खऱ्या अर्थाने फ्रीड चेंडू असेल आणि इथून मात्र आपण पाहतो धावसंख्या 2 वाढली. धावसंख्या सध्याच्या घडीला 18 अशी धावसंख्या झाल्या. फ्री हिटचा चेंडू आहे, 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. फ्री हिटचा चेंडू आहे. दोन चेंडू बाकी असणार आहेत. चिरंजीव भिंगारे स्ट्राईकला सध्याच्या घडीला. वाड्या बाटी फटका केला, चेंडू आपण पाहतो तर स्कोर लेग मधून सरळ जाते सीमा पार, होगा बेड़ा पार, तो मिलेंगे 4 डीजे. धावसंख्या सध्याच्या घडीला 22 झाली आहे. या ओव्हरचा 1 चेंडू शिल्लक असणार आहे, जिथे आपण पाहतो तर प्रशांत लोखंडे नॉन स्ट्राईकला चिरंजीव भिंगारे आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या बघता बघता 22 ओव्हर झाली आहे, जिथे 11 चेंडूचा खेळ झाला आहे. खऱ्या अर्थाने 7 स्टार आंबेवाडी संघाला सुद्धा माहिती आहे इथून येणाऱ्या धावा खूप महत्त्वाच्या असणार आहे. गेल्या 3 दिवसांमध्ये आपण पाहतो या खेळपट्टीने आपल्याला बरंच काय दाखवलं आहे. गोलंदाजांना सुद्धा सहकार्य केलं, तर कधी बासमतला सुद्धा या खेळपट्टीने सहकार्य केलं आहे. अन्य कोणावर होऊन दिला नाही या खेळपट्टीने, हे सुद्धा आपण पाहिलं. या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. आज थोडीशी उष्णता जास्ती आहे. त्याच दरम्यान मनोज पुन्हा आमच्याकडे बोलतील आणि सांगतील की हा ऑफ स्टंप सोडून जाणारा चेंडू राहिला. सिंगलने मात्र धावसंख्या पुण्याला पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला अर्जुन शिल्के आम्हाला सांगतील की 23 धावा इथे मात्र जुळल्या गेला, जिथे 11 चेंडूचा खेळ झाला. या ओव्हरचा या पॉवर प्लेचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे, जिथे आपण पाहतो सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या 4 चेंडूमध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर आपण पाहतो थोड्याशा धावा सुद्धा या गोलंदाजाच्या माध्यमातून दिल्या गेल्यात. 23 झाल्या. शेवटचा चेंडू आहे या ओव्हरमधला. हो, पुण्यात आलं, बाटी फटका केलाय, परंतु तिथे आता प्रोटेक्शन ठेवला गेलाय. सिंगल मात्र मिळेल 7 स्टार आंबेवाडी संघाला आणि शतक क्रमांक इथे मात्र दुसरा संपलाय. 12 चेंडूचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना 7 स्टार आंबेवाडी संघाची जर आपण धावसंख्येचा विचार केला तर सिद्धांत राणे मात्र एक असा खेळाडू बाद झालाय आणि धावसंख्या सध्याच्या घडीला 12च्या सरासरीने 24 धावा मात्र इथे बनल्या गेल्यात. पुण्यात वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 30 शतक घेऊन आले ते अर्थातच सौजन्य आलेत. ज्याने सुरुवात पहिल्या ओव्हरला मात्र 11, या ओव्हरचा विचार केला प्रजेशने 13 धावा खर्च केल्यात आणि 24 बांधल्या तिथे. मी जय हनुमान विरजोली आणि लोटनेश्वर खारी या दोन्ही संघांचं लक्ष वेधेन की आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. लोटनेश्वर खारी आणि जय हनुमान विरजोली या दोन्ही संघाचं मी लक्ष वेधेन की आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. मधला वेळ जसा होईल, जसा पहिला डाव संपेल ना, आपण टॉस कंप्लीट करणार आहोत. शतक क्रमांक 3 चालू होते बघा. आज अर्जुन उष्णता जास्ती आहे. काल हेलिकॉप्टर उतरला म्हणून काय, कारण काल हवा खूप होती आणि आज हवा नाही आहे. नक्कीच थोडंसं वातावरण असंच वाटतोय. आज खूप सारी 3 दिवसामध्ये नितीन सर अशी उष्णता नव्हती, आज जरा वाढलेली आहे असं आपल्याला पाहायला मिळते. सौजन्य आले. हाफ टायगर चेंडू होता, परंतु आपण पाहतो तर सन्मान दिलाय, परंतु एक सिंगल सुद्धा तिथे घेतली जाईल. सिंगलने मात्र धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या 25, अर्थातच 25 धावा इथे मात्र पाहायला मिळतील. ते एक गडी बाद 7 स्टार आंबेवाडी संघाला इथून माहिती आहे सिंगल डबलने का होईना धाव फलक चालू राहणं खूप गरजेचं आहे.
खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आर सी बीचे जे फॅन आहेत ते सुद्धा खुश असतील. आर सी बीने 2 सामने लगातार जिंकले, 4 पॉईंट ते घेतलेले आहेत. 18वा पर्व आहे, 17 वर्ष मात्र ते वनवास भोगत आहेत, परंतु त्यांच्या हाताला चषक लागत नाही. यावर्षी असं वाटतोय की वनवास पूर्ण कंप्लीट होणार का हे सुद्धा बनणं गरजेचं आहे. 18वा वर्ष आहे IPLचा आणि बघूया नाही असं होईल असं वाटतंय यावेळी, कारण नाही बोलतायत बघा इथूनच. अरे जराशे होप्स द्या रे समर्थकांना. हो फटका फसला एक लॉलीपॉप काय सनीलसाठी आणि मात्र प्रशांतला जावं लागेल. तर दुसरा धक्का बसलेला आहे बघा. प्रत्येकाचे अर्जुन संघ आहेत, प्रत्येकाचा एक फेवरेट खेळाडू आहे आणि प्रत्येकात आपलं कट्टर समर्थक आहेत. कोण मुंबई इंडियन्सचे असतील, कोण चेन्नईचे असेल, कोण बँगलोरचा असेल, कोण हैदराबादचा असेल, प्रत्येक एक टीम आहेत. आणि खऱ्या जोचं मत असेल की नाही यावेळी आम्हीच कप मारणार आहोत, परंतु खऱ्या तरी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई यांचा नाद कोण करू शकत नाही. 5 कप त्यांच्याकडे आहेत, त्यांना काही हरकत नाही. परंतु इथं पाहूया यावर्षी आम्ही RCBला थोडंसं समर्थन देऊ. पुन्हा एकदा न्यू बॅट्समन होत्याच्या आतमध्ये आपण पाहिलं तर अनिकेत देशमाने आलेले आहेत. सिंगल मात्र त्यांना इथून मिळेल आणि सिंगलने धावसंख्या जी 25 होती ती मात्र आता आपल्याला 26वर पाहायला मिळेल. शतक क्रमांक 3 चालू झाला आहे. सौजन्य पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात सिंगलने झाली, त्यानंतर एक मोठी सफलता त्याच्या हाताला लागली. पुन्हा एकदा सिंगल दिली, 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 धावा दिल्यात. शतक क्रमांक 3 चालू झाला. याच्यानंतर पाणी तयार ठेवायचं आहे, कारण 3 ओव्हर नंतर आपण टीम ब्रेक घेणार आहोत. पाणी ब्रेक असेल पिण्यासाठी. आपण पाहते तर 3 ओव्हर नंतर पाणी दिला जातो. 3 चेंडू नंतर पाणी आमचे पाणी मंत्री आपण तयार राहायचं आहे. धावसंख्या 26 झाली आहे बघा. धावा थांबवण्यासाठी पुन्हा एकदा सौजन्याला आणलं अभिवेदरने. थोडंसं आपण पाहतो तर फिल्डिंगमध्ये बदल करत असताना जेव्हा आपण पाहतो तर लेफ्टी बॅट्समन असतं तेव्हा मात्र गोलंदाज थोडंसं डोकेदुखी असतेच, यात मात्र कोणती शंका नाही आहे. परंतु पाहायचं आहे इथून मात्र सौजन्य 26 हो इथे मात्र वेगात टाकायचा प्रयत्न होता, परंतु वेगात टाकलाय सुद्धा पण बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही, फक्त बॅट हवेशी बोलली आहे. धावसंख्या सध्याच्याकडे 26 आहे. शतक क्रमांक मात्र इथे 3 चालू आहे. 4 चेंडू आपण पाहतो इथपर्यंत आता टाकण्यामध्ये यशस्वी ठरला. तर गोलंदाज अवघ्या 2 धावा मात्र खर्च केल्यात. 2 चेंडू शिल्लक आहेत बघा. इथून या कमिटीचं आपण जेवढं कौतुक करतो तेवढं कमी आहे, कारण येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा इथं मान सन्मान केला जातोय. आमचे सुद्धा पंच असतील, आम्ही असू, आमचं सुद्धा आपण पाहतो पूर्णपणे त्यांनी खास लक्ष देण्यात ते लक्ष देत सुद्धा आहेत, हे सुद्धा आपण पाहिलं. पुन्हा एकदा डॉट चेंडू आहे बघा. इथून थोडंसं मी म्हणेन स्वतःवर नाराज असेल, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या, परंतु 3ऱ्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या नाही आहेत. अवघ्या धावांचा आपण विचार केला तर अवघ्या 2 धावा आल्यात. 2 ओव्हरमध्ये 24 होत्या, 26 बांधल्यात. या ओव्हरचा बघता आपण पाहतोय तर मात्र आता शेवटचा चेंडू टाकायला सज्ज झालाय. जिथे आपण पाहतोय थोडंसं आपण पाहतोय तर बॅकफुटला जाताना दिसतोय तो अर्थातच चिरंजीव भिंगारे. मोठा फटका इथून मानका. पुन्हा एकदा सन्मान दिलाय. हलक्या हाताने मात्र स्टेअर केलाय फक्त. चेंडू आपण पाहतो लॉंग ऑफला जाईल. सिंगल मात्र तिथे मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 27 झाली. शतक क्रमांक 3 संपलाय. इथे आपण पाहूया पाण्याची ताण तर भागली जाईल, पण जी धावांची ताण आहे ती सेव्हन आंबेवडी संघाची भागली जाणार का? कारण डाव पहिला चालू आहे. 18 चेंडूचा खेळ संपलाय. जिथे आपण पाहतो सरासरी 12ची होती ना, ती मात्र 9ची पाहायला मिळते, कारण धावसंख्या 27 झाली आहे. 9-27 असं म्हणूया. 18 चेंडूचा खेळ संपला. येणारे 12 चेंडू आता मात्र दोन्ही संघासाठी खूप महत्त्वाचे आहेत असं पण म्हणूया. आणि देऊया एक डीजेला संधी.
जाऊया मैदानाकडे. बघा 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या सध्याच्या घडीला 27 धावा झाल्यात. बघा 12 चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज स्वतः कर्णधार आपण पाहतो जरा सनील आलेले आहेत. इथून मात्र आता हात खोलावा लागतील. इथून मात्र आता इथे मात्र पाहूया पंचांचा इशारा नो आहे. आता मात्र जो मोमेंटम आहे तो शिफ्ट होणार का. 9+1 2 धावा. सुरुवात खराब झाली आहे या ओव्हरची मी म्हणेन. आता बघूया. मी दत्ताजी मागोकर यांना विनंती करतो की आपण व्यास पर्यायाचा आहे. आर.के. गवळी संघाचे ते आधारस्तंभ आहेत. नेहमीच आपल्या संघासाठी त्यांचा नेहमीच पाठिंबा राहिला आहे आणि आज सुद्धा ते आलेले आहेत. थोडेसे लेट आलेत पण ते थेट आलेत. या आपण दत्ताजी मागोकर आपल्याला विनंती असेल आपण व्यास पर्याय. इथे मात्र 4थ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे परंतु मी म्हणेन या ओव्हरची सुरुवात खऱ्या अर्थाने खराब झाली आहे. परंतु पाहूया गोलंदाज सनील सुद्धा हुशार आहे. इथून मात्र आता जी सुरुवात करतील मात्र आता गोल करावी लागेल. धावसंख्या सध्याच्या कडेला 29 धावा इथे बनल्या गेल्यात. परंतु आता अनिकेत देशमानेसाठी हा चेंडू फ्रीट असेल. बघा ऑन साईडला फटका केला गेला. तिथे प्रोडक्शन ठेवला गेलाय. सिंगलने सध्याच्या घडीला काम चालू आहे अनिकेत याचा. अनिकेतला माहिती आहे समोर माझ्यासोबत जो बॅट्समन आहे त्याच्याकडे क्षमता आहे, आक्रमकता आहे, परंतु थोडासा तो का शांत आहे. परंतु इथून आता शांत बसून जमणार नाही आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 30 झाली आहे. कमीत कमीत मी म्हणेन 40 ते 50 धावा अपेक्षित असतील. कारण चांगले गोलंदाज सेमेस्टर आंबेवाडीकडे सुद्धा आहेत परंतु लढण्यासाठी धावा तर पाहिजेतच असं ते तुझा म्हणतील. धावसंख्या 30 झाली आहे. या ओव्हरचा आपण विचार केला 5 चेंडू शिल्लक आहेत आणि डावाचा विचार केला तर अजूनसुद्धा 11 चेंडू बाकी असणार आहेत. सुरुवात नोंदणी झाली होती त्यानंतर कमबॅक केलं ते सनी यांनी सुद्धा आणि शतक क्रमांक 4 चालू आहे. इथे मात्र फुल टॉच चेंडू होता. आडव्या बॅटने चेंडूला पाठवलाय सरळ. पाहूया पंचांचा इशारा काय असेल. पंच सांगतील दे धक्का. चिरूच्या बॅट मधून घे छक्का. तुम्ही किती वेळ शांत ठेवणार आहोत आणि त्यासुद्धा माहिती आहे कुठेतरी ट्रॅफिक जाम होती. सिग्नल आपल्याला मिळत नव्हता. जिथे रेड सिग्नलमध्ये आपण होतो आता मात्र त्याला सिग्नल रेड अर्थातच ग्रीन सिग्नल मिळालेला आहे आणि तो मात्र आता चाललाय. त्यांनी मात्र आता सुरुवात सुद्धा केली आहे. धावसंख्या 36 झाली आहे. या 2 चेंडूमध्ये आतापर्यंत आपण पाहतो धावा तब्बल 9 खर्च केल्यात. गोलंदाज सनी याने 3 ओव्हरमध्ये 27 होत्या. या 2 चेंडूमध्ये आपण पाहतो तब्बल धावा त्यांनी 9 खर्च केल्यात. तर पुन्हा एकदा पुन्हा एकदा फटका चांगला केला चेंडू आपण पाहतो लॉंग ऑफला जाते. तिथे सौजन्य आहेत. प्रोडक्शन मध्ये जबरदस्त फिल्डिंग झाली आहे. सिंगल फक्त मिळेल आणि सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 37 धावा झालेल्या आहेत. या ओव्हरचे अजून सुद्धा 3 चेंडू शिल्लक आहेत. शतक क्रमांक 4 चालू आहे. मी 2 संघांचं लक्ष वेधेन. जे अनुमान विरजोली आणि लोटनेश्वर खारी आपण टॉससाठी तयार राहायचा. तसेच आपण पाहतो या स्पर्धेसाठी दत्ताजी मागोकर साहेब आले आहेत. मी प्रितेशाला विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. शुभम यांचे शुभ हस्ते. पुन्हा एकदा सनील खोला टाकला चेंडू आहे. इथे चेंडू आपण पाहतो मिड विकेटमध्ये येते. तिथे पुन्हा एकदा सौजन्य आहेत. बघा सौजन्य मात्र जिथे जिथे आपण पाहतो चेंडू जाईल तिथे तिथे सौजन्याला पाहायला मिळतोय. मागचा चेंडू आपण पाहतो तर ऑन साईडला होता तिथे सुद्धा सौजन्य होता. आता चेंडू मिड विकेटला आला तिथे सुद्धा सौजन्य आहे. प्रत्येक वेळी आपण पाहतो तर बदल केला जातोय. कारण जेव्हा जेव्हा आपण पाहतो एक उजवे आणि एक डावे जेव्हा जेव्हा बॅट्समन असतात ना तेव्हा थोडीशी आपण पाहतो अर्जुन गोलंदाजाला डोकेदुखी असतेच. हे सातत्याने आपण पाहिलं. धावसंख्या सध्याच्या घडीला 38 झाली आहे. जिथे आपण पाहतो तर 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू अजून सुद्धा बाकी आहेत. या डावाचा विचार केला 8 चेंडू शिल्लक आहे. 38 पर्यंत आतापर्यंत सेव्हन आंबेवाडी संघाने मात्र धावसंख्या बनवण्यामध्ये तो संघ इथून तरी यशस्वी झालाय. पुढे आले सरसवलेत पण तो पाहूया चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो तर काऊ रिझनला जाईल. सिंगल तिथे मिळेल. प्रोटेक्शन ठेवला गेला. बघा कदाचित ती दुसरी मिळाली असती परंतु अनिकेतनी कोणतीही जोखीम पत्करलेली नाही आहे. पण तिथून जोखीम घ्यावी सुद्धा लागेल. बघा या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय तर कंपल्सरी चेसिंग आहे आणि गेल्या 3 दिवसांमध्ये जी एक धाव आहे ना ती सातत्याने संघाला महत्त्वाची ठरली आहे.
त्याच्यामुळे इथून जेवढी येणारी धाव खूप महत्त्वाची असेल. कदाचित इथून जर अनिकेतने विश्वास दाखवला असता कदाचित दुसरी धावसुद्धा इथून मिळाली असती, परंतु सिंगल मात्र समाधान मला विश्वास दाखवला आपल्यावर, कारण या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 39 झाल्या. इथून बघूया आणि आजचा चौथा दिवस आहे आणि अर्थातच 21 लाईव्ह स्पोर्ट यांच्या माध्यमातून तब्बल घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत असताना 250 लोक आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट चेंडूनी मात्र इथून सुरू ओव्हर मात्र इथे समाप्त झाल्या, जिथे थोडंसं आपण पाहतो तर चिरंजीव नाराज सुद्धा आहे, कारण धावा खूप अपेक्षित आहेत. नक्कीच अक्षयजी रडे साहेब त्यांचं आगमन झालंय आणि त्यांच्या माध्यमातून उद्यासाठी या स्पर्धेसाठी खास नाश्ता असेल. नक्की त्याचा आनंद घ्या. कमिटीसाठी आहे, हां कमिटीसाठी असणार आहे उद्यासाठी, मला वाटलं सर्वांसाठी काय. ओके, कमिटीसाठी आम्ही सुद्धा आहोत त्याच्यामध्ये. धन्यवाद साहेब. नक्कीच आपण सुद्धा एक आपण इथून त्यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून एक सत्कार करणार आहोत. पंच काय सांगतायत? हां तुम्ही सुद्धा आहोत, हां पंच सुद्धा आहेत. हां आपण कमिटीमध्येच आहोत, आपण कमिटी मेंबर आहोत, आम्ही कमिटी मेंबर आहोत, त्याच्यामुळे आम्हाला तर नाश्ता भेटणार आहेत. प्रीतम सर लगेच म्हटलेत, परंतु नाश्ता काय असेल हे महत्त्वाचं आहे. उद्या रविवारचा दिवस आहे आणि रविवारचा दिवस म्हटलं तर खऱ्या अर्थाने हां मटण मच्छी त्यानंतर किमा असेल कोलंबी अशा गोष्टींचा मेजवानी असते, परंतु नाश्ता आहे लक्ष असू द्या, जेवण नाही आहे. हां सर तुमच्यासाठी काय आम्हाला समजलं तुमची मेजवानी आहे काय उद्या, काय हरकत नाही. सर शेवटचं शतक आहे मार्गस्थ होतोय. ओ वेगाने बॅट फिरली आहे, हवेशी बोलतीये फक्त, सध्याच्या घडीला चालणार नाही आहे. शतक क्रमांक 5 चालू झाला आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहत हर्ष आलाय आणि पप्पा मात्र हर्ष आलेले आहेत. सुरुवात डॉटनी झाली आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 39 वर 7 स्टार आंबेवाडी संघ थांबला. इथून मात्र थांबायचं नाही आहे तर मात्र ठोकायचं आहे, धावांची गरज आहे. हाफ टॅकल चेंडू आडवा बॅटने केला, चेंडू मिड विकेट मध्ये जातोय. सिंगल घेतली आहे, डबलला अनिकेत पलटणार का, मानस केलं, धाडस दाखवणार का. एकाच ट्रॅकवर 2 गाड्या तर आल्यात, पण इथून ऍक्सिडेंट होणार नाही आहे. खराब थ्रो मी म्हणेन, कदाचित थ्रो चांगला असता तर कदाचित इथे विकेट मिळाली असती, एक धाव सुद्धा थांबली असती. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 41 झाली आहे. जय हनुमान विरजोली आणि लोटनेश्वर खारी मी दोन्ही संघाचं लक्ष वेधेन. चला आपण टॉससाठी यायचं आहे, दोन्ही संघाचं मी लक्ष वेधेन. बघा या स्पर्धेचा नियम आहे की सर्व जे सामने आहेत टॉस असेल ते सर्वांना वेळ दिलाय, त्या वेळेमध्येच होणार आहे. 4 चेंडू शिल्लक आहे. ओ इथे मात्र पंचांचा इशारा वाईट आहे, वाईट चेंडू असेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल. अर्जुन सांगतील की 42 धावा झाल्या. बघा सुरुवातीला जेव्हा या स्पर्धेला रिव्ह्यू सुरुवात झाली तर 33 धावा झाल्या होत्या. दुसऱ्या दिवसामध्ये 46 झाल्या होत्या. कालच्या दिवसामध्ये 44 झाल्या होत्या. आज 42 झाल्यात, परंतु अजून सुद्धा 4 चेंडू शिल्लक आहेत. त्याच्यामुळे 46 ही सर्वात प्रथम बॅटिंग करणारी हाय स्कोर आहे 3 दिवसामध्ये. ओ फटका फाटला, चेंडू हवेमध्ये आहे परंतु नो मॅच लँड्स मध्ये पडेल. सिंगल कंप्लीट केली आहे. डबलला पुन्हा एकदा आपण पाहते त्याला विश्वास दाखवलाय, परंतु इथून डबल मिळणार नाही आहे. 7 स्टार आंबेवाडी संघाला. इथून मात्र फलंदाज अनिकेत देशमाने मात्र बाद होतील. धक्का असेल तो इथे तिसरा. धन्यवाद डीजे. सोनाशिद क्रिकेट मंडळ धाटाव आयोजित भव्य दिवस स्पर्धा, या स्पर्धेचा आज 4था दिवस आहे. बघा या ओव्हरचे अजून सुद्धा आपण विचार केला तर 3 चेंडू बाकी असणार आहेत. खऱ्या अर्थाने धावसंख्या सध्याच्या घडीला 43 धावा आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र पाहायचं तर सुरुवातीचे जेव्हा बातचीत झाल्या तेव्हा मात्र हाय स्कोर 46 आहेत, परंतु इथून 3 दिवसामध्ये प्रथम बॅटिंग करणाऱ्या संघाला मात्र इथून पराभव स्वीकारायला लागले. परंतु आज 4था दिवस आहे.
हो फुलटॉस चेंडू होता, त्याला मात्र फक्त दिशा दिली. हा उंच आहे, लांबी गाठणार का? हो इथे मात्र काय फिल्डिंग झाली आहे, परंतु पंचांचा इशारा येतोय की या 6 धावा असतील, महत्वाचे 6 धावा. धावसंख्या 6 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 19. हो इथे मात्र बघूया. आता मात्र या डावाचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 49 झाली आहे. अंतिम चेंडू आहे, वॉर्निंग दिली आहे, परंतु एक चेंडू बाकी असणार आहे या ओव्हरचा आणि या डावाचा. मी लक्ष वेधेन जे हनुमान विरजोली आणि लोटनेश्वर खारी. चला आपण टॉससाठी यायचं आहे, आपली प्लेविंग लिस्ट सुद्धा आम्हाला द्यायची आहे. जे हनुमान विरजोली आणि लोटनेश्वर खारी. चला आपल्याला विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. अंतिम चेंडू आहे या डावाचा. धावसंख्या 49 झाली आहे. हो फटका चांगलाय, उंच सुद्धा, लांबी सुद्धा, चेंडू सीमा पार, षटकार. 6. धावसंख्या 55 झाली आहे. विजयासाठी आरके गोल्डे संघासाठी 56 धावांची गरज आहे. 30 चेंडू 56 धावा. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर एक नाही दत्ता बोगटे खऱ्या अर्थाने आपण पाहतो तर क्रिकेटचे प्रेमी, क्रिकेटचे वेडे आणि क्रिकेटवर प्रेम असलेले आणि त्यात अर्थातच आपले सर्वांचे लाडके आणि एक कॉमेंटर म्हणून सातत्याने आपण पाहिलं असे दत्ताजी बोगटे यांचं आज वाढदिवस आहे. वाढदिवसात त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सोनार सिद्ध मंडळ यांच्या वतीने आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असणार आहेत. आणि चला आपण टॉससाठी लक्ष वेधन. पहिला डाव संपलाय. लोटनेश्वर खारी संघ मला वाटतं इथे उपस्थित झालेला आहे. जय हनुमान विरजोली. चला जय हनुमान विरजोली संघाचे संघनायक सुद्धा आहेत. चला आपण टॉस कंप्लीट करणार आहोत आणि टॉससाठी मी विनंती करेन. देतो घे टॉस म्हणून तर टॉस करतो म्हणजे 5 मिनिट तुम्हाला टाइम भेटेल. 55 बांधल्यात सेव्हन आंबेवाडी या संघाच्या आणि 56चा जी एक मॅजिक फिगर पाहिजे होती ना ती आता सेव्हन आंबेवाडी या संघटने मात्र त्यांनी बनवलेली आहे. खऱ्या अर्थाने या सुरुवातीला आपण पाहतो तर स्ट्रगल करत होता चिरंजीव भिंगारे, परंतु शेवट मात्र त्यांनी गोड केला मी म्हणेन. कारण जेव्हा जेव्हा शेवटचे चेंडू जेव्हा जेव्हा षटकार आलाय ना तेव्हा तेव्हा तो संघ जिंकलाय हे सातत्याने आपण पाहिलं. टॉससाठी विनंती करतोय राजेंद्रजी जाधव साहेब या आपण आपल्या शुभ असते आपण टॉस करणार आहोत. आणि आजच्या दिवसामधले अर्थात त्याचा बर्थडे बॉय दत्त बोगटे सुद्धा इथे त्यांचं आगमन झालंय. आज आपला वाढदिवस आहे. आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा. कॉल असेल 5 ओव्हरची मॅच आहे. लक्ष इकडे द्या. 5 ओव्हरची मॅच आहे. 2 पॉवर प्लेचे आहेत आणि कंपल्सरी चेसिंग आहे. आणि पहिले 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे. जर 20 मिनिटात जात नाही तर पॅनल्टी म्हणून एक खेळाडू आतमध्ये असेल. दोन्ही लक्ष द्यायचं आहे. कॉल असेल विरजोलीचा कॉल असेल. ओके उडवा. टेल इज द कॉल. टेल आलेला आहे. कोण जिंकला? विरजोली या संघाने टॉस जिंकला. काय हरकत नाही, टॉसला इथं महत्त्व नाही आहे कारण कंपल्सरी चेसिंग आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. 5 ओव्हरची मॅच असणार आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. स्पर्धेबद्दल काय सांगशील? कारण एक बहुअंशी चर्चेची असलेली स्पर्धा आहे. गेल्या 3 दिवसामध्ये तुम्ही सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून या मॅचला पाहिलं असेल. प्रथमच या विभागामध्ये नव्हतं या तालुक्यामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून 11 स्पोर्ट्स सायकली फायनल मारणाऱ्या संघाला असेल. काय सांगशील? खरोखरच खूप चांगलं आयोजन आहे आणि गीतेश बोगटेचा मी खरोखरच आभार मानेन की त्यांनी खेळण्याची संधी दिली. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच बेस्ट ऑफ लक तुम्हाला. नक्कीच लोटनेश्वर काही संघाचे संघनायक टॉच आपल्या विरुद्ध पडलेला आहे. काय हरकत नाही मी असे म्हणेन कारण कंपल्सरी चेसिंग आहे. काय वाटतं प्रथम बॅटिंग करायची आहे. किती धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 55 ते 60 धाव करण्याचा प्रयत्न करू. काय सांगशील आपल्या या विभागामध्ये? तर अख्ख्या रायगडमध्ये प्रथमच आपल्या भेटीला एक स्पर्धा आले तिथे फायनल मारणाऱ्या संघाला. कारण आपण पाहतो उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट बॅट्समन किंवा मालिकावीर म्हणून सायकल असते, पण तिथे 11 सायकल आहेत जे फायनल मारल्या त्या संघासाठी. त्याच्याबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप चांगलं आहे, खेळायला मजा येईल.
नक्कीच बेस्ट ऑफ लक तुम्हाला. सेकंड मॅच आपल्या भेटीला येते. अर्थातच जे हनुमान विरजोली या संघाने मात्र टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि लोटनेश्वर या खाली संघाला मात्र प्रथम बॅटिंग करायची आहे. बघा पहिला डाव चालू आहे, जिथे पहिला डाव मात्र संपलाय. दुसऱ्या डावाला सुरुवात होणार आहे, जिथे 30 चेंडू 56 धावांची गरज आहे. RK गोल्ड या संघाला 56 धावा होणार का नाही होणार हे सांगण्यासाठी घेऊन जा. पुन्हा एकदा आपण कॉमेंट्रीमध्ये बदल करणार आणि आवाज ऐकणार तो अर्थातच कुठे तो किशोर कोकरे यांचा. थँक्यू सो मच. कॉम बॉक्समध्ये आपण आवाज ऐकलाय उमेश साळुंके सर. आपण पाहतोय रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मानाची स्पर्धा, ज्या स्पर्धेनं बहुमान मिळवलाय. अंतिम विजेत्या संघाला तब्बल 11 सायकल देण्याचा बहुमान इथे मात्र मिळवलेल्या स्पर्धा आपल्या भेटीला आले. श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटा आयोजित श्री सोनार सिद्ध चषक 2025 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस आणखीन एक मोठा फटका खेळला आहे. लॉंगॉनमध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक डीपमधनं चांगली प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा त्याही वेळेला अर्जित केल्या गेल्या. 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्याच बॉलवरती अप्रतिम स्ट्रोक खेळत असताना बॅटर अभि मेहतर पाहायला मिळाले. 6 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या होत्या. यावेळेला सफल झाले. फाईन लेगरीचं निवडलंय. आता मात्र 4 धावा अभि मेहतर यांच्या बॅटमधून येत आहेत. चौकार.
वर दाखल. षटकातील पुढचा बॉल. यस, यावेळेचा बॉल आणखीन एकदा चांगला चेंडूची सांगता मैदानाच्या आत होती. खेळपट्टी कुणी बनवली, अगदी गोलंदाजांना अनुकूल असणारी खेळपट्टी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. कालच्या दिवसामध्ये 6 बॉलमध्ये 7 धावा सुद्धा या खेळपट्टीवरती रोखल्या गेल्या. तर ही खेळपट्टी बनवण्यासाठी योगदान राहिलंय या व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर दत्ताजी महागावकर साहेब यांच्या माध्यमातून खेळपट्टी बनवली गेली आहे. कधी उसळी घेणारे चेंडू तर कधी अशा फसव्या गतीचे चेंडू, अगदी जमिनीला गलत विकेट किपरचा वेध घेणारे हे चेंडू खेळपट्टी बनवली आहे. अगदी कौतुक करावं लागेल दत्ताजी महागावकर साहेब यांचं सुद्धा, ज्यांच्या माध्यमातून रोहा तालुक्यातील सर्वाधिक मोठी स्पर्धा दहावीर चषक, या चषकातील खेळपट्टी सुद्धा त्यांच्या माध्यमातून बनवली जाते. याही स्पर्धेमध्ये त्यांच्याच माध्यमातून खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळाली. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेस बॅकफुटला आले, स्टिअर केलाय. पहिले 3 महत्त्वाचे चेंडू निर्धाव आले. आता मात्र धाव घ्यायचे, स्ट्राईक रोटेट करायचे आहे. इनफॉर्म बॅटर अभिमेत तर चांगला डाव सांभाळतात. स्ट्राईक आता मात्र त्यांना द्यायचे, हा निश्चय केला गेला. त्यावेळेला 1 मिळाले. 1च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावल. धावफलकावरती धावा 15 या आकड्यावरती पाहायला मिळाल्या. 15 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत या षटकातील पहिला 4 बॉलचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या 4 बॉलमध्ये कल्पेश लोखंडे नावाचं पारडं जड राहिलंय. सांगितलं होतं या गोलंदाजाकडे मिश्रण बरेचसे आहेत, सातत्याने त्याच्याकडे व्हेरिएशन आहेत, व्हरायटीज आहेत. त्याही वेळेला त्याची अचूक टप्प्याची गोलंदाजी खूप सारी मैदानाच्या आतमध्ये नेहमी महत्वाची ठरत असते. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट, कव्हरच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिलंय, सीमा पार. धावा 6, षटकार. षटकार येतोय. कल्पेश लोखंडेच्या विरोधामध्ये षटकार खेळला. बॅटर अभि मेहतर इन फॉर्म मध्ये आहे. आता कोणत्या गोलंदाजाला सुट्टी मिळणार नाहीये. ओहो, क्लास दर्जा, नेत्र दीपक फटका. बॉल निघून चाललाय वाईड स्लॉंग ऑफ मध्ये. 1 बॉल, सीमा पार. धावा 4, चौकार. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपुष्टामध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये कल्पेशचा दरार आपल्याला पाहायला मिळाला. परंतु ज्या क्षणाला अभि मेहतर यांना स्ट्राईक मिळाली त्यानंतर धावा अभि मेहतरच्या बॅटमधनं याही ओव्हरमध्ये येत असताना पाहायला मिळाल्या. शेवटच्या 2 बॉलमध्ये पहिला षटकार आला, त्यानंतर नजाकत बरा अभि मेहतर यांच्या बॅटमधनं चौकार येत असताना पाहायला मिळाला. 12 बॉलचा खेळ संपला. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 25 या आकड्यावरती पाहायला मिळाल्या. येणारे 18 बॉल आवश्यकता. आता मात्र 31 धावेची टीम आर के गौलवाडी या संघाला. आज मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने रोहा तालुक्यातील दादा संघ आर के गौलवाडी, त्यांच्या विरोधामध्ये कोलाड विभागातील 2 नामवंत संघ स्वराज ग्रुप कोलाड आणि त्याही वेळेला 7 स्टार आंबेवाडी, हे 2 संघ एकत्रित येत असताना गावचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं गेलंय. त्याही वेळेला पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा तर बनवल्या गेल्या, परंतु आता उत्तरार्धामध्ये त्या धावांचा पाठलाग सुद्धा मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अनिकेत देशमाने आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल समोर अनिरुद्ध आहेत आणि बॅटॉन सेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला तैनात आहे. चांगली फिल्डिंग होते. एक सिंगल तर कंप्लीट दुहेरीसाठी दोन्ही फलंदाज परतलीत आणि बघता बघता 2 धावा सुद्धा
कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. या दोनच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 27 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 7 स्टार आंबेवाडी त्याच्या विरोधामध्ये खेळत असताना RK गौलवाडी. आजचा दिवस चौथ्या दिवसातील ही पहिली लढत आपल्या भेटीला आली आहे. ओहो, हाफ ट्रॅकर बॉल त्याही वेळेला गतिशील हा चेंडू पाहायला मिळाला. गती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. टप्प्यावरती तुम्ही गोलंदाजी ज्या वेळेला करता, आता मात्र गतीवरती स्वार होऊन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अनिकेत देशमाने यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. डॉट बॉल येतो. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबले. 27 आतापर्यंत बनवल्या गेल्यात. या ओव्हरमध्ये आता इथून धावा रोखायच्या टीम 7 स्टार आंबेवाडी या संघाला. हे साहिल पैसे येस, विरजोली संघाने टॉस जिंकला होता आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. रनवेवरती पुन्हा एकदा बिघाड येतो बॅटर अनिकेत. थोडेसे थांबलेले आपल्याला पाहायला मिळाले. वेळ घेण्याचा त्यानं प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय. धावा बनवायच्यात. ही मॅच महत्वाची आहे. दोन महत्वाचे संघ एकमेकाच्या विरोधामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका मिस आहे. मॅच क्षेत्ररक्षक चुकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्याचा फायदा इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये उचललाच गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा अगदी त्याही वेळेला मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्या. या दोनच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 29 या आकड्यावरती. 29 आतापर्यंत धावफलकावरती बनवलेल्या पाहायला मिळाल्या. आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत देशमाने षटकातील पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर दाखल. अडबा पाटणून सीटला लॉंग दी कार्पेट केला. क्षेत्ररक्षक बॉलचा पटला करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल आरामामध्ये कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा त्याही वेळेला प्रयत्न केला गेलाय आणि बघता बघता 2 धावा याही ठिकाणी कंप्लीट केलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. या दोनच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 31 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. अजून सुद्धा 25 धावेची आवश्यकता आहे. इथून 14 बॉलचा खेळ बाकी आहे. आमचे स्कोरर मित्र अर्जुन सातत्यानं अगदी 4थ्या दिवसापर्यंत सुद्धा त्यांचं कामकाज चांगलं पाहायला मिळालंय. सातत्यानं सुनारसिद्ध क्रीडा मंडळ प्रत्येक पदाधिकारी यांच्या माध्यमातून चांगलं कामकाज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. याही वेळेला मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक प्रशांत लोखंडे. आता चुकी होणार नाहीये. विकेटचा पतंग. पहिला धक्का टीम RK गौलवाडी या संघाला. बॅटर अनिरुद्ध मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतंग होते. पहिला धक्का अनिरुद्ध महागावकर मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानात दाखल होत असताना सौजन्य पायकर ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील. ओहो, स्टॉक स्वीप करायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. टप्पा पडला प्रचंड वेगानं. बॉल विकेट किपरचा अवैध घेत असताना डॉट बॉलची संगता मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉलचा खेळ संपुष्टात. 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 31 या आकड्यावरती पाहायला मिळाल्या. येणारे 12 बॉल आवश्यकता 25 धावेची. बॅटिंग करणारा संघ अर्थातच RK गौलवाडी या संघाला 25 धावा बनवायच्यात विजयासाठी. तत्पूर्वी ड्रिंक्स ब्रेक आहे. वळूया डीजे कडे. घेऊयात डीजे ब्रेक.
12 मध्ये 25ची आवश्यकता. टीम आर के गौलवाडी संघाला अभिमेतर 108 बॅटर अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहेत. साथीला सौजन्य आहेत. आता सौजन्यांना सुद्धा हात खुलावे लागतील. अभि यांची 7 मैदानाच्या आतमध्ये त्यांना द्यावी लागणार आहे. षटक क्रमांक 4 मध्ये कोणते गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील ते सुद्धा पाहणं तितकंसं महत्वाचं आहे. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजीला टीम 7 स्टार आंबेवाडी या संघाच्या माध्यमातून जयेश जयेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 12 मध्ये 25 धाबा बनवायच्यात. अभिमेतर सेट बॅटर आहेत. बॅटिंग तर चांगली राहिली आहे. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधामध्ये अटॅकिंग इंटरनं खेळत असताना पाहायला मिळाले. धावा त्यांच्या बॅटमधनं येत असताना पाहायला मिळाल्या. तेच बॅटर ऑन स्ट्राईकला आहेत. पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. पहिला चेंडू निर्धाव चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉटबॉलच्या मदतीने धावफलक थांबते. धावफलकावरती धावा 31 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. 31 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. गोलंदाज जयेश षटक क्रमांक 4 मध्ये षटकातील दुसरा बॉल. समोर अभिमेतर आहेत. स्विच हिट करायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. या मॅच मध्ये आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करत असताना 7 स्टार आंबेवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 निर्धाव चेंडू पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन आलेत टीम 7 स्टार आंबेवाडी या संघाला. चांगली गोलंदाजी जयेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. जयेश यांच्यावरती विश्वास दाखवला गेला आणि त्याही वेळेला त्या विश्वासाला सार्थकी अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जयेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावा रोखल्या गेल्यात. शफल झाले. मिस टाइम खेळलेत. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक संतोष मोरे डाऊन दी बॉल. आता चुकी होणार नाहीये. महत्वाच्या क्षणाला महत्वाचा बॅटर अभि मेहतर मैदानाच्या बाहेर. याच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी पाहायला मिळतीये जयेश यांच्या माध्यमातून सुद्धा. ओहो यावेळेसचा बॉल दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. हा चौथा डॉट बॉल इथं असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. बॅटर शफल जरूर झाले परंतु शरीरापासून दूरवरती चेंडू ठेवण्यात आला. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये होतीये. या डॉट बॉलच्या मदतीने धावफलक आता मात्र थांबलाय. धावफलकावरती धावा 31 आकड्यावरती आहेत. इथून एकंदरीत विचार केला तर 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 बॉलमध्ये बनवायच्यात 25 धावा. चांगली गोलंदाजी जयेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 4 चेंडू लगातारचे निर्धाव त्यांच्या माध्यमातून आलेत. ओहो चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केलं गेलं. जिथे 4 मुंड्या चित करत असताना गोलंदाज पाहायला मिळाले. धावा आता मात्र ते खर्च करायला तयार नाही आहेत. लगातारचे 5 चेंडू निर्धाव. या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक पाहायला मिळेल का? मेडन ओव्हर पहिली पाहायला मिळेल का? ते सुद्धा पाहणं तितकंसं महत्वाचं आहे. बॅटिंगसाठी ओमकार ऑन स्ट्राईकला आहेत. यस ट्रॅकर बॉल फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहेत. कॉलिंग झाली नव्हती परंतु धाव इथे मात्र घेतली जात नाहीये. पहिलं निर्धाव षटक या स्पर्धेतील गोलंदाज जयेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. डीजे
तटकरे साहेबांचा बॉडीगार्ड प्रसादजी जामकर साहेब मॅन फ्रॉम विरजोली यांना विनंती करतो की आपण मंचकावरती या. आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. षटक क्रमांक 5 मध्ये 6 मध्ये यस ओव्हर हायलाइट आपण पाहूया. ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली गेली आहे गोलंदाज जयेश यांच्या माध्यमातून. षटकातील 5वा बॉल होता, स्लॉटमध्ये होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता आणि त्याही वेळेला कॉलिंग झालं नव्हतं आणि क्षेत्ररक्षक नव्हते आले, परंतु शेवटच्या बॉलवरती धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही आणि या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक पाहायला मिळालं. आता सचिन आलेत. 6 मध्ये 25 रोखायच्या. सचिननं सुद्धा सुरुवात तर दमदार केली आहे. पहिला सिंधू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला आहे. आता आवश्यकता असेल शेवटचे 5 बॉल 25 धावेची आवश्यकता आहे. 5 चेंडूमध्ये 25 धावेची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये सौजन्य पायकर ऑन स्ट्राईकला आहेत. हाफ ट्रॅकर शॉटन पुल केला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठला करत असताना पाहायला मिळतात. एकतर कंप्लीट दुहेरीचा प्रयत्न आणि दुहेरी सुद्धा अगदी सहजरित्या कंप्लीट सुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. या दोनच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 33 या आकड्यावरती. आवश्यकता शेवटचे 4 बॉल 23 धावेची आवश्यकता आहे. 4 मध्ये 23 अर्थातच 4 बॅक टू बॅकचे षटकार मैदानाच्या आतमध्ये खेचावे लागतील सौजन्य पायकर यांना. येस या प्रमुख अतिथी मंचकावरती आपण यथोचित मान सन्मान करीत आहोत. रायगड पोलीस यांचा मान सन्मान या प्रमुख अतिथी मंचकावरती करतोय. धन्यवाद प्रसादजी, आपण आपला मोलाचा वेळ दिलात, आवर्जून या स्पर्धेला भेट दिलीत त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं सर्वांच्या वतीनं मनपूर्वक आभार. यावेळेला पुन्हा एकदा एक सिंगल येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. 35 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल स्टेप आउट केलाय. एक्स्ट्रा कव्हरला फटका तर खेळलाय, परंतु इथे मॅच जिंकली टीम 7 स्टार आंबेवाडी या संघानं. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, तसेच पराभूत झालेल्या संघाचं मनपूर्वक आभार. डीजे आभार डीजे.